तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत: सत्य, मर्यादा आणि प्रेम. ह्या तीन गोष्टी जर तंतोतंत पालन करत आपण जर असलो आणि त्याच विषयाला आपण जर समजा ह्या तीन शब्दामध्ये जर आपण घेतलं तर आपला अनुभव हा या माईक हा सत्याचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना मी असंच विनंती करेन की कुठेही आपण मार्गदर्शन करताना ठीक आहे, ही बैठक आपल्या ठरलेल्या लिमिटेड जागेमध्ये आपण सादर करून राहिलो, तर याचा आवाज बाहेर चालला नाही. पण कदाचित कधीतरी असा प्रसंग येते की आपण विसरून जातो की हा या माईकचा आवाज कुठं बाहेर करत चालला नाही. काय होतंय की याच्यासाठी हा प्रसंग म्हणत आहे की अशा परिस्थिती उद्भवली आहे की आता उद्भवली आहे किंवा नाही हे त्या परमेश्वरानेच माहिती आहे. कारण दोन्ही पार्ट्याकडे दोन्ही साक्षीदार आहेत की त्यांनी ते म्हणतात की यांनी हे वाक्य म्हटलं की, आणि दुसरे म्हणतात की यांनी हे वाक्य नाही म्हटलं. दोघांकडे साक्षीदार आहे. आता खोटं कोण बोलत आहे? हे दोन पैकी एक सर्वात बाजू खोटं बोलत आहे. म्हणण्याचा हा उद्देश आहे की कुठेतरी आपण कोणाचे वैयक्तिक नाव घेऊन अनुभव सादर करणे ही चुकीचे आहे. कारण प्रत्येकाची आत्ममर्यादा आहे, प्रत्येकाची प्रतिष्ठा आहे आणि प्रत्येकाचं हा काही शिकण्यासारखं त्याच्यातून असेल. अनुभव प्रत्येकच शिकण्यासारखे आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी गोपनीयता असते. कारण जो प्रकरण मी तुम्हाला सांगून राहिलो, मला जो सांगायचा उद्देश आहे, या प्रकरणामुळे खूप वाद निर्माण झाला. हा प्रकरण इच्छा नाही आहे, हा प्रकरण बाहेरचा आहे. मुलीचे वडील म्हणत आहेत की मार्गदर्शकांनी हा माझा मुलीचा विषय माईकवरती घेतला नवविवाहाच्या कार्यक्रमावर. त्यांनी जर समजा नाव नसता घेतला तर एवढा वाद निर्माण त्या ठिकाणी झाला नाही. म्हणून म्हणण्याचा हाच उद्देश आहे आणि या बैठकीचा हाच उद्देश आहे आणि ही शिकवण आहे की कुठल्याही वैयक्तिक कुठलाही खर्च, मग पती पत्नीचा झगडा असो किंवा आपसी आपला मॅटर असो किंवा आपले वैयक्तिक व्यवहार असो, वैयक्तिक व्यवहार. आता तुम्ही कोणाशी पण जर व्यवहार करत असाल, तुमचे कोणाचे पैसे तुम्ही कोणाला उसने देत असाल, तर तुम्ही त्यामध्ये साक्षीदार कोणाला ठेवलं नाही. आणि तुम्हाला द्यायचे आहे तर तुमच्या स्वमर्जीने तुम्ही देऊ नये. तुमचे काय तिकडे संबंध आहेत ते तुम्हाला माहिती, पण संबंधामुळे या मार्गाला परिणाम होतो. मी माझा अनुभव सांगतो. मी सुद्धा माझ्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी व्हावा म्हणून मी एका व्यक्तीला, नाव कधीच मी घेत नाही, मी एका व्यक्तीला या मार्गात नाही, माझा विश्वास मी नातेवाईकापेक्षा सेवकावर खूप ठेवत होतो, आताही ठेवतो. पण आता माणसाला ओळखण्याची परिस्थिती म्हणजे क्षमता आपल्यामध्ये आहे आणि सगळ्यांनी ओळखावी. ती क्षमता घेतल्याशिवाय व्यवहार करू नये. आता काय झालं, माझ्या आयुष्यात कुठेतरी चांगला व्हावं म्हणून मी त्याला पैसे दिले, ड्युटी लागावं, आणि त्यांनी हा प्रपोज ठेवला म्हणून मी दिले. त्यांच्या मनात काय होतं माहिती नाही, माझ्या मनात मी त्यांना त्या आशेने दिले. पण समोर प्रकरण खराब झालं. त्याच्यामध्ये वैयक्तिक लोकांचे पैसे निघाले, काही प्रमाणात मी पैसे काढून घेतले. निर्माण कुठे झालं की मी तेव्हा जे पैसे दिले, हा अनुभव आहे, मी तेव्हा ते पैसे त्या व्यक्तीला दिले, सेवकाला दिले. देताना त्यांनी जबाबदारी घेतली होती की पैसे दे मग पाहू. आता कसं आहे, पैसे जेव्हा 8 लाख रुपये देऊन झाले तेव्हा विचार पडला की आता पैसे निघणार नाही. खूप विचार यायचा, कारण मी सोनं नाणं सगळं सासऱ्याने दिलेलं, माझी इकडून तिकडून गहाण वगैरे करून मी पैसे दिले होते. परमेश्वराला मी विचार केला की परमेश्वरा, माझे पैसे फसले आहेत, मला कुठून तरी तुम्ही रस्ता दाखवा, माझे पैसे निघू द्या. आता पैसे निघाले, 5.5 लाख रुपये निघाले. आता 2.5 लाख फसल्यानंतर मनात खूप वाईट विचार यायचे. काय झालं, आपण मर्यादा आता त्या ठिकाणी विसरायला लागलो होतो की माझे कोणावर तरी पैसे आहे आणि तो सेवक आहे. आधी खूप चांगलं वाटायचं, पण नंतर मर्यादा त्या ठिकाणी हळूहळू तुटायला लागली की नाही, त्या व्यक्तीला म्हणजे काहीतरी मनात वाईट विचार यायचे, शिवाय यायचे.
तर मी भगवंताला हाच योग ठेवायचा तर परमेश्वरा मी ज्याच्यावर विश्वास केला तो सेवक आहे आणि मी शिव्या देऊन राहिलो मनात माझे शिव्याचे विचार येऊन राहिले हे सेवकाला चालले म्हणून परमेश्वरा मला तुम्ही सद्बुद्धी द्या आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल काही वाईट विचार आले नाही पाहिजे. शेवटी भगवंताला मी शब्द ठेवला का परमेश्वरा मी त्या गोष्टीचा विचार करणार नाही आता कारण विचार केल्याने तेच गोष्ट आठवणार त्या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनात वाईट येणार. काही प्रमाणात असेही आपल्या मार्गात पाहायला मिळते की आपलं जर कोणी जर वाईट केलं असेल ना सेवकाच्या व्यतिरिक्त किंवा सेवकाला सुद्धा करता करता आपला परमेश्वर आहे. आपल्याला भगवंत तुम्ही त्याला शिक्षा द्या असं म्हणण्याचा अधिकार नाही. परमेश्वर घडवत त्याला का घडवायचं आपले कर्म आपल्याला करायचे. मग अशी त्या ताईंनी सांगितलं की नुसते यांनी टीका घेतला असं झालं म्हणजे काही वेगवेगळे शब्द राहते आपल्याला तेवढं आठवत नाही पण आपले कर्म आपल्याला करायचे. आपले कर्म कोणी बदलवायला येणार नाही आणि तुझं आहे तुझं पाशी स्वतः त्या परमेश्वराने बाबा जुंदीजीला म्हटलं की 24 तास चैतन्यमय मी तुझ्या आत्म्यात आहे तू मला तू कुठं शोधून राहिला. मग आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे आपले कर्म आपल्या सोबत आहे आपले कर्म चुकले असतील तर दुरुस्तही आपल्यालाच करायचे आहे कोणी बदलवून देणार नाही. आपला व्यवहार आपला साफ ठेवा. त्यावेळेस त्या परमेश्वराने हेच शब्द सांगितले की याच्याबद्दल माझ्या मनात काही वाईट विचार आला नाही पाहिजे आणि हेच लक्षात ठेवायचं की मग नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की पोलीस कंप्लेंट टाकायची का पोलीस कंप्लेंट टाकायची. मग नंतर मनात हा विचार आला की कंप्लेंट टाकल्यानंतर मार्ग बदनाम होईल. काय होईल तर सेवकाला फसवलं. जर समजा बाहेर जर प्रकरण हा लक्षात जर आला तर प्रकरण वाढत. मी त्यावेळेस तो विचार केला की नाही बदनामी मार्गाची होईल पचले तर पचू दे. माझ्याकडे तेव्हा काही नव्हतं म्हणजे मी कर्ज काढून सोनं नाणं विकून पैसे दिले होते. आता कर्ज तर खटवलं होतं पण सोनं नाणं सगळं माझं गेलं होतं पण परमेश्वरानं मला कमी नाही पडू दिलं. पण माझ्या मनात कोणता विचार आला होता की मार्ग बदनाम नाही झाला म्हणून तर परमेश्वरानं मला तो योग दिला. आणि आज माझी जी मी आयुष्यात अपेक्षा नव्हती केली माझ्या आयुष्यात जे मी पाहिलं नव्हतं का आणि मी इथपर्यंत येईल बा हा विचार नव्हता केला मला तिथपर्यंत त्या परमेश्वरानं योग दिला. म्हणजे माझे शिक्षण जास्त नाही तरी मला परमेश्वराने त्याच्या पलीकडे योग दिला. जो काही माझी प्रतिष्ठा नव्हती ती प्रतिष्ठा त्या परमेश्वराने दिली. माझ्या मनात कोणता विचार आला होता मार्ग बदनाम नाही झाला. आता काही ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की एखाद्याकडून जर समजा आपण दुसरे पैसे घेतो आणि आपण त्याला परतही देत नाही. याच्यामुळं काही ठिकाणी हे गोष्ट चव्हाट्यावर. आता बाकीच्यांची सोच कशी आहे एका ठिकाणी होतो त्या ठिकाणी चर्चा अशी सहज निघाली. आता एखाद्या सेवकानं म्हणलं असं त्या चाय पाचतो दुसऱ्याला मला काही ओळखीचे नाही. आता पाठलेल्यावर त्या गोष्टी झाल्या. आता त्या सेवकाने काय म्हणलं तर चाय पाचतो आणि त्यांनी चाय केला आणि अनेक वल्याला पैसे द्यायला लागले. आणि त्याने हे गोष्ट कुठं सांगितली दुसऱ्या ठिकाणी सांगितली चौकामध्ये. हे परमात्मावाले म्हणते सगळे असेच आहे चाय त्याने पाचतो म्हणलं होतं म्हणजे पैसे मला द्यायला लागले. म्हणजे आपले व्यवहार तुम्ही असे ठेवा तर जेणेकरून त्या ठिकाणी आपली मार्गाची कारण तुमच्या मागे या मार्गाचं नाव आहे. म्हणून तर काही लोक बदनाम करणारी सुद्धा वाईट व्यसन करतात वाईट विचार असतात वाईट व्यवहार करतात. त्याच्यामुळं बऱ्याचशा 50% 70% हे लोक काही या मार्गाचे प्रचार प्रसारक आहेत. 30% अपवाद आहे. हे यांना या मार्गाशी काही लेनदेन नाही. हे स्वार्थी आहे. यांना मार्ग मिळाला मार्गात प्रवेश यांनी केला
आणि यांचे दुःख दूर झाले आणि यांनी आता काही लेनदेन नाही करत. बरेचसे असे ठिकाणी आहेत तर आपण काही पाहतो व्यवहार करताना तुम्ही आणि विश्वास करताना तुम्ही पहिले परका, त्यांना ओळखा, त्यांना समजून घ्या, पण एकाएकी विश्वास करू नका. आणि विश्वास जर समजा तुमचा घात झाला तर तो पाठ तुमच्यामध्येच ठेवा, चव्हाट्यावर आणू. कारण त्याच्यामुळं गावागावात काय काय झगडे खूप निर्माण झाले. आता कसं आहे, मी हे दोन्ही बाजू एकसाथ जोडून राहतो. नाव नाही घेऊ शकत याच्यासाठी का बदनामी आपल्याच लोकांची आपण करतो. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचा तुम्ही तंतोतंत पालन करा. मी जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत मी करण्याचा प्रयत्न करीनच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एक मानव धर्माचा उद्देश मानवानी माणसाशी माणसासारखे वागणे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा, ह्याच उद्देशाने आम्ही शाखेने हा विचार घेतला की दिनांक, आमचे अनुभवने सांगितलं बघा की दिनांक 2 तारखेला धामणगाव येथे अचानक लागलेल्या आगीमुळे ज्यामध्ये 15 घरं पूर्णपणे जळली आणि काही ठिकाणी किरकोळ आग लागली, काही ठिकाणी म्हणजे बरेच जे त्या भागामध्ये गोठे होते बैलाची चारा वगैरे तो सगळा पूर्णपणे जळला. म्हणून आम्ही शाखेने हा निर्णय घेतला की आपणही त्या ठिकाणी आपल्या परमात्म्याच्या माध्यमातून, परमात्म्याच्या सेवकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आर्थिक किंवा भेटवस्तूच्या स्वरूपात मदत करावी. आम्ही विचार घेतल्यानंतर तो विचार ग्रुपमध्ये आम्ही टाकला, कारण मीटिंग घेणं शक्य नाही. मीटिंगमध्ये बरेचसे लोक येतात, काही लोकांना नाही मिळत तर नाही येऊ शकत. पण आमचा जो विचार आम्ही केला त्या विचाराला बऱ्याचशा सेवकांनी सहकार्य घेतला आणि मला वाटते जवळपास 75 सेवकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. कोणी 200, कोणी 500, कोणी 1000, 2000, 5000, जे ज्या पद्धतीनं जमेल, कोणी 100, जे ज्या पद्धतीनं त्यांना जमेल त्यांच्या इच्छेप्रमाणे, जबरदस्ती नाही, इच्छेप्रमाणे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदतीकरता वर्गणीच्या स्वरूपात पैसे दिले. अशा प्रत्येकांना विनंती आहे की ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये नाही आहे, त्यांनी आम्हाला कळवावं. चुकी होऊ शकते लिहिण्यामध्ये, कारण बराचसा असा ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी झालेला आहे. कोणाचे नाव चुकीने सुटले असेल तर आमच्या लक्षात आणून द्यावं. पारदर्शकता ठेवणं आमचा उद्देश आहे आणि तुमचा सुद्धा हिशोब मागण्याचा उद्देश आहे. आम्ही सगळा हिशोब त्या ग्रुपमध्ये टाकण्याचा प्रयत्नात राहू आणि टाकूच. आणि दुसरं एक महत्त्वाचं, आम्ही त्या ठिकाणी एक व्हिजिट घेतला का, त्या ठिकाणी व्हिजिट घेतल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे ते बघून यावं. याच्यासाठी आम्ही वाघमारे साहेब, मी चंद्रभाऊ तळेकर आणि इतर काही होते त्यांच्यासोबत जाऊन त्या ठिकाणी बघितलं. अन्न धान्य किराणा वगैरे त्यांच्याकडे भरपूर आहे, पण त्यांच्याकडे काही काही जणांचे सगळं साहित्य जळलं. त्याच्यामुळं त्यांना ड्रम आणि बेड यांची आवश्यकता असल्यामुळं उद्याचा जो प्रोग्राम आहे आपल्याकडे साहित्य उपलब्ध नाही झाली. बेड आपल्याला त्या ठिकाणी वाटप करायचे आहे बेड, तर त्या ठिकाणी आपल्याला तेवढे बेड उपलब्ध करणे कठीण आहे. म्हणून थोडासा त्याच्यामध्ये थोडा वेळ लागू शकते. जो उद्या जाण्याचा प्रोग्राम आहे तो पोस्टपोन करण्याच्या विचारात आहोत, कारण त्या ठिकाणी ड्राम आणि बेड आपल्याला त्यांना पुरवायचे आहे. तर म्हणून तुम्ही जो आम्हाला सहकार्य करता, तुम्ही आमच्या विचाराशी सहमत आहात, आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि असाच विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवा. आम्ही चांगले चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करू आणि बाबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आणि तत्वशब्द नियम याच्या काटेकोरपणे तुम्ही पालन करा. आणि माझ्या बोलण्यात काही चूकभूल झाली असेल तर उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजीला, महात्यागी बाबा जमदेवजीला, मातोश्री वाराणसी आईला आणि उपस्थित संपूर्ण सेवक सेविका बालसेवकांना माफी मागतो. आपले शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.